नमस्कार. आज मी बनवला आहे थंडगार असा बदाम शेक. बदाम शेक कसा बनवायचा चला बघूया या व्हिडिओमध्ये. त्यासाठी आधी मी 2 ते 3 तास बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे. आता त्या बदामाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि मग त्या बदामाची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. आता पेस्ट बनवण्यासाठी मी आधी बदाम मिक्सर ग्राइंडरमध्ये ॲड केला आहे आणि 4 ते 5 चमचे दूध घातलेलं आहे. पेस्ट बनवताना पाणी वापरायचं नाही आहे, दुधामध्येच पेस्ट बनवायची आहे. आता बदाम आणि दुधाची पेस्ट आपली रेडी आहे. तर बदाम शेक बनवण्यासाठी इकडे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर दूध आधी आपण गॅसवरती गरम करायला ठेवूया. गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मी ॲड केलेलं आहे केसर. केसर ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायची आहे वेलचीची पूड आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे अर्धा वाटी साखर. तर साखर ॲड केल्यानंतर परत सगळं एकदा मिक्स करून घेऊया. इथे मी कस्टर्डचं मिक्सचर बनवलं आहे. त्यासाठी मी अर्धा वाटी दूध घेतलं आहे आणि 1 चमचा कस्टर्डची पावडर घेतलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये लम्स होऊ द्यायचे नाही आहेत. इथे आपलं कस्टर्डचं मिक्सचर जे आहे ते रेडी आहे. आता इथे मगाशी जी आपण बदामाची पेस्ट बनवली होती ती दुधामध्ये ॲड करूया आणि सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया. दूध आपल्याला कंटिन्यूअस स्टर करत राहायचं आहे, भांड्याला खालती लागू द्यायचं नाही आहे. आता इथे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करूया कस्टर्ड बनवलेलं मिक्सचर आणि परत सगळं एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर दुधाला एक उकळी यायची वाट बघायची आहे. आता दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे दूध जे आहे ते आता थंड करायला ठेवूया. आता आपलं हे दूध थंड झालेलं आहे म्हणजे आपला बदाम शेक रेडी आहे. आता आपण तो सर्व करूया आणि गार्निश करूया बदामाच्या तुकड्याने आणि थंडगार असा बदाम शेक पिण्यासाठी रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.